भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत सरवली हद्दीतील सरवली, राजनगर, ठाकूरगाव या तिन्ही गावांमध्ये विद्यमान सरपंच राज दिनकर ठाकरे यांच्याकडून व्यायामशाळेतील संपूर्ण साहित्य स्वखर्चातून देण्यात आले आणि त्याचा उद्घाटन सोहळा नुकताच सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी मोठ्या उत्साहात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पाडला गेला। आणि यावेळी शिवसेना नेते प्रकाश पाटील, शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख मदनबुवा नाईक, शिवसेना जिल्हा प्रमुख देवानंद थळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे, शिवसेना उपनेते रुपेश म्हात्रे, आमदार भिवंडी ग्रामीण शांताराम मोरे, युवासेना जिल्हा प्रमुख प्रभुदास नाईक, उद्योग आघाडी भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद ठाकरे, शिवसेना तालुका प्रमुख इंद्रपाल तरे, इंजिनियर ओम मुकादम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोनगाव नेताराम म्हस्के समेत अनेक मान्यवर, युवा तरुण या शुभप्रसंगी आवर्जून उपस्थित होते। उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने सरपंच राज दिनकर ठाकरे यांच्या कार्याचे भरभरून कौतुक करण्यात आले व त्यांचा जाहीर सत्कार देखील यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीने करण्यात आले। विशेष म्हणजे राज दिनकर ठाकरे यांना यापुढे जे काही सहकार्य लागेल त्या सहकार्यासाठी आम्ही नेहमी तत्पर राहू असे आश्वासन देखील यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीने देण्यात आले आहे। यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे विद्यमान सरपंच राज दिनकर ठाकरे यांच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व सर्वांचे मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले। विशेष म्हणजे युवा तरुणांसाठी सरपंच राज दिनकर ठाकरे यांनी एक पाऊल पुढे येत स्वखर्चातून युवा तरुणांसाठी जे योगदान दिले आहे त्याबद्दल तिन्ही गावातील युवा तरुणांच्या वतीने सरपंच राज दिनकर ठाकरे यांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले। तर चला पाहूया काही क्षणचित्रे व उपस्थित मान्यवरांनी केलेली मनोगते।
ठाकरे आणि त्यांच्या सर्व टीमचं मी कौतुक करतो. ग्रामपंचायत सदस्य असतील, उपसरपंच, सरपंच, त्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की खूप चांगले आयोजन नियोजनाने तुम्ही हे कार्यक्रम करून या गावामध्ये ज्याची गरज होती ते जिम म्हणजे राजनगर असेल, सरवली असेल, ठाकूरपाडे असेल, या ठिकाणी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ते जिमचं आयोजन जिम टाकली आणि त्याचं लोकार्पण या व्यासपीठावर सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या हस्ते तुम्ही जे केलं, मनापासून राज ठाकरे आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या मनापासून अभिनंदन करतो. खरं तर मागच्या 5 वर्षापूर्वी ही म्हणजे ग्रामपंचायत आम्ही लढलो होतो. प्रथम संध्या चौधरी या ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी त्यांची निवड झाली. त्याच्यानंतर आमचे जहीद चौधरी त्यांची मिसेस या ठिकाणी सरपंच झाली. पण त्यांच्या दोघांमध्ये जे काही कार्यक्रम केले आम्ही सर्वच म्हणजे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचो. खरं तर या गावामध्ये आपण येत असताना या MIDC मध्ये जो ग्राउंड आहे तो ग्राउंड मागच्या 5 वर्षापूर्वी वेगळ्या पद्धतीचा ग्राउंड होता. पण ज्या पद्धतीने आमच्या या ज्या टीमनी ते ग्राउंड ज्या पद्धतीने त्यांनी ते जे केलं, एक खरं तर आपण नेहमी स्टेडियम बघतो अशा पद्धतीने त्यांनी स्टेडियम तिथे केले. वेगवेगळे आपले हुतात्म्यांचे त्यांनी तिथे चित्रांकन करून टाकले आणि चांगले थोर जे नेते आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल किंवा असे नामवंत संतांचे त्यांनी त्या ठिकाणी प्रतिमा आपल्या हाताने करून आणि खरोखर ज्या वेळेला आपण प्रकाश ज्योतामध्ये तिथे क्रिकेट खेळतो त्यावेळेला असं वाटतं की तो स्टेडियमच आपण जर ऑलिम्पिकमध्ये आपण खेळतो अशा पद्धतीने त्यांनी त्या ऑलिम्पिकचं काम केलं. खरं तर त्या मागचे सरपंचांना सुद्धा मनापासून त्यांचे अभिनंदन करतो. हे जर असताना खरोखर सुसंस्कृत आपलं गाव कसा पाहिजे या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक वर्षी त्यांनी झाडे वाटप, झाडे लावणं आणि जे कार्यक्रम करत असतात. मला राजने जो काम केलेलं आहे तो वाखाणण्याजोगे काम आहे. कारण या गावाने फार मोठे पैलवान दिलेले आहे. हा गाव कुस्तीमध्ये अग्रेसर आहे. अनेक प्रकारचे पैलवान या गावामध्ये निर्माण झाले. शिंदोर पासून तर बिंदोर पर्यंत निर्माण केले. लहानापासून मोठ्यापर्यंत पैलवान निर्माण केले. व्यायामाच्या बाबतीत का व्यायाम करावा, का करू नये याचा इतिहास जर सांगायला गेलो फार मोठा इतिहास आहे तो. कारण आजच्या काळामध्ये सगळं माणसाच्या शरीरामध्ये खायला जातं ते सगळं भेसळ आहे. अन्नापासून, तेलापासून, सगळ्यापासून जर असेल, कडधान्यापासून, तर ते भेसळ आहे. ती भेसळपणा जर शरीरातून बाहेर काढायची असेल तर त्याच्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे. व्यायामाच्या माध्यमातून, घामाच्या माध्यमातून ते सगळं केर कचरा शरीरातून बाहेर पडतं. या शरीराने जर माणसाला साथ दिली नाही तर माणसाला जगण्याचा अर्थ काढीचा नाही, एवढं लक्षात ठेवा. आजच्या दिवशी राज ठाकरेचे खऱ्या अर्थाने अभिनंदन मी करेन की त्यांनी ह्या व्यायामशाळेमध्ये स्वखर्चाने काम करून लोकांच्या सेवेसाठी जी सेवा उभारली आहे. मला वाटतं येत्या काळामध्ये या व्यायामशाळेमुळे इथे हॉस्पिटल कमी होतील अशा पद्धतीचं काम झालेलं आहे. मित्रांनो, आपण नेहमी ऐकतो की माणसाच्या गरजातील रोटी, कपडा और मकान. मला वाटतं अजून आपल्या 3 गरजा वाढलेल्या आहेत. तर शिक्षण चांगलं पाहिजे, चांगल्या हॉस्पिटल पाहिजे आणि चांगल्या व्यायामशाळा पाहिजे. व्यायामशाळेचं जे महत्व आहे की जर तुम्ही व्यायाम नित्यनियमाने करत असाल तर तुम्हाला हॉस्पिटलची गरज लागणार नाही. कारण धीरूभाई अंबानी सारख्या ज्याचं जगामध्ये नंबर लागतं की श्रीमंतीमध्ये खूप पैसा, पण मला वाटतं वयाच्या शेवटच्या 15 वर्षामध्ये त्याला मुगाच्या पाण्यावरती आयुष्य काढायला लागलं. ही परिस्थिती आपली येता कामा नये. आणि सगळ्या गोष्टी असूनही आपण जर व्यायाम नाही केला, योगा नाही केला तर तुम्हाला माहिती आहे शरीरामध्ये काय त्रास चालू होतात. एक आदर्श ठेवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. तिन्ही गावांमध्ये आपल्या तरुणांना चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी आपलं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी व्यायामशाळेमध्ये ज्या आवश्यक असलेल्या मशिनरी आहे, चांगल्या प्रकारचं साहित्य आहे ते देण्याचं काम आणि स्वखर्चाने ते केलेलं आहे.
राज, मी तुझं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. अशाच प्रकारचं काम भविष्यामध्ये देखील तुझ्याकडून अपेक्षित आहे. निश्चितपणे भविष्यासाठी तुला मी शुभेच्छा देतो. आणि ह्या गावामध्ये मैदानाचा उल्लेख केला आमच्या दयानंद चोरगे साहेबांनी, तर ते मैदान जे आहे, खरं तर मला सांगायला या ठिकाणी निश्चितपणे अभिमान वाटेल की ते MIDCचं मैदान होतं. ते MIDCचं मैदान आपण त्या ठिकाणी उद्योगमंत्र्यांकडे जाऊन त्या ठिकाणी त्या मैदानाची NOC आपण खरं तर MIDCचे त्या ठिकाणी ते प्लॉट कॅन्सल करून मैदानासाठी NOC घेतली. आज देखील त्या मैदानाची अर्धीच NOC आपल्याला मिळालेली आहे, अर्धी अजून बाकी आहे. ती देखील मिळवण्याचं काम आपण सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे करू. या गावाच्या विकासामध्ये सगळ्यांचं योगदान या ठिकाणी आहे. विकास होत असताना अनेक लोकांचं आपल्याला सहकार्य होत असतो. त्यांच्या प्रती आपण नम्र राहिलं पाहिजे, त्यांच्या प्रती त्यांचा गुणगौरव केला पाहिजे. आपण त्यांना अशा स्वरूपाचा मान सन्मान दिला तर आपल्याला ते प्रोत्साहित करत असतात. आणि म्हणून आपल्याला या चांगल्या कामाबद्दल मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो, आपलं अभिनंदन करतो. आणि असंच काम जे आहे, जे समाज उपयोगी आहे किंवा साधू संत आहेत, जे वीर पराक्रमी आहेत, राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती आपण जे काय या ग्रामपंचायत हद्दीमध्ये तेलचित्र असेल किंवा पुतळे असतील, जे सर्वच समाजाला, सर्वच लोकांना, नागरिकांना आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवण्याचं आपण जो काम केलेलं आहे, त्या पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बोलून आपल्याला तिथे जाण्याचा मान मिळाला, त्याप्रती आम्ही आपलं अभिनंदन करतो. आणि असंच काम आपल्याकडनं होत राहावं ही अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून आणि ग्रामपंचायतकडून सर्वांचे धन्यवाद करतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि आपला बहुमूल्य वेळ या कार्यक्रमाला दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि जी माझी मंडळी जे जमलेले आहेत सर्व मंडळी, त्यांचेही मी खूप खूप आभार मानतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून मला पुढील विकास कामांसाठी जो पाठबळ देता, जो बळ देता, त्याबद्दल प्रथमतः सर्व मंडळींचे मी खूप खूप आभार मानतो की आपल्या माध्यमातून या कार्यक्रमाला किंवा अशा सर्व कार्यक्रमांना मार्गी लावण्याचे व पुढे नेण्याचे जो बळ आपल्याकडून मला मिळतो, त्याबद्दल नेते मंडळींचे व गावकरी मंडळींचे सर्वांचे मी आभार मानतो. आणि येत्या काळात साहेबांना एवढं आश्वासित करतो की चांगलं, जेवढं गावच्या हितासाठी, समाजाच्या हितासाठी जेवढं योग्य आणि उत्तम काम करता येईल तेवढं काम मी करत राहीन. माझ्या परिवाराकडून, माझ्याकडून, माझ्या मित्रमंडळीकडून गावच्या हिताचं, लोकहिताचे काम होईल असा शब्द देतो. आणि आपण तो एक 30 लाख रुपये तुझ्या रस्त्यासाठी तुझ्या मागितले होते, तर 30 लाख रुपये DPTC मधनं टाकलेलं आहे, ते पण तुला आठवड्याभरात मिळून जाईल. धन्यवाद. धन्यवाद. आपला बाबूचा जो मुख्य रस्ता आहे सरवली ग्रामपंचायतला येण्याचा, तो विषय मी साहेबांना घेतला होता आणि साहेब आता म्हणाले की तो रस्त्याची जी निधी आहे मी DPTC आराखड्यातून साहेब मंजूर करतात. त्याबद्दल साहेब खूप खूप धन्यवाद आपले. आपण अशा प्रकारे जो पाठबळ देता, जो आशीर्वाद देता, तो वेळोवेळी मला बळ देईल, ताकद देईल. आणि इथे जमलेल्या सर्व ज्या मंडळींना मी इथून आभार मानतो, सर्वांचे धन्यवाद करतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. धन्यवाद.